नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज टिफिन सिरीजचा एपिसोड नंबर 38 घेऊन आलेले आहे. साधं सिंपल असं आपण मस्त ब्रेड आणि बेसनपासून वगैरे छान अशी रेसिपी बनवणार आहोत. पहिले काय केलेलं आहे, बेसन घेतलेलं आहे. इथे बेसनमध्ये लाल तिखट, थोडीशी हळद टाकायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे. त्यानंतर थोडासा सोडा, खायचा जो सोडा असतो ना आपला, तो थोडासा टाकला आहे. अगदी चिमूटभरच टाकलेला आहे. भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे. हे सगळं मिश्रण आपण हँड विस्करच्या साहाय्याने पहिले मिक्स करून घ्यायचं आहे, ड्राय असंच. आणि त्याच्यानंतर लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि मस्त अशी स्लरी तयार, म्हणजे एकदम पातळ स्लरी नाही, थोडीशी थिक अशी स्लरी तयार करायची आहे मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये. मी इथे एकदम पाणी टाकत नाही तर कसं पातळच खूपच होईल. तेवढी पातळ नको आहे आपल्याला स्लरी, मीडियम ह्याच्या कन्सिस्टन्सीमध्ये पाहिजे. त्याच्यामुळे थोडंसं पाणी टाकते आणि बॅटर आपलं तयार करून घ्यायचं आहे. हे बेसनचं बघा बॅटर मस्त असं तयार झालेलं आहे. छान विस्क करून घेतलेलं आहे. कुठेही गुठळ्या राहता कामा नये अशा पद्धतीने मस्त असं विस्क करून घ्यायचं आहे. आणि आता हे बॅटर आपण साईडला ठेवूया. आता इथे मी 2 ब्रेडच्या स्लाईस घेते आहे. मी इथे ब्राऊन ब्रेड वापरलेला आहे. तुम्ही नॉर्मल व्हाईट ब्रेड वापरलात तरी चालेल. आणि आलू मसाला म्हणजे बटाट्याचं स्टफिंग मी तयार करून ठेवलेलं होतं ऑलरेडी. काही नाही, त्याच्यामध्ये जास्त काही असे फ्लेवर नाही आहे जास्त. फक्त बॉईल बटाटा मी घेतलेला होता. पॅनमध्ये तेल गरम करून त्याच्यावर थोडेसे आपले जे घरातले जे बेसिक मसाले आहेत ना, हळद, लाल तिखट वगैरे, मीठ थोडंसं चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर वगैरे, हे सगळे मसाले टाकलेले आहेत. त्याच्यामध्ये आपलं बॉईल बटाटा थोडासा स्मॅश करून टाकलेला आहे आणि छान फक्त परतवून घेतलेला आहे. ही स्टफिंग आहे, बाकी जास्त याच्यात काही नाही आहे. आता ही स्टफिंग ना आपण पूर्ण, मी इथे नाईफच्या साहाय्याने आपल्या जो ब्रेडचा स्लाईस आहे ना त्याच्यावर मस्त अशी लावून घेते. अगदी कानाकोपऱ्यापर्यंत व्यवस्थित लावून घ्यायचे आणि इक्वली लावून घ्यायचे आहे. कुठे जाडी मोठी अशी नाही लावायची आहे. आणि पूर्ण व्यवस्थित स्प्रेड करते व्यवस्थित, म्हणजे एका लेवलला जसं येईल ना तशा ह्याच्याने तसं लावून घेतलेलं आहे. दोन्ही ब्रेडला मी आलूची स्टफिंग लावून घेतलेली आहे. पॅन गरम करायला ठेवलेला आहे. पॅनवर हे ब्रेडचे दोन्ही स्लायसेस असे ठेवायचे आहे त्याच्यावर. आणि जे आपण बेसनचं जे बॅटर तयार केलं होतं ना, ते त्याच्यावरतून आपण चमच्याच्या साहाय्याने थोडं टाकायचं आहे. इथे बघा अशा पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने जे पहिले मसाला, आलू मसाला जो लावला आहे ना, बटाट्याची जी स्टफिंग लावलेली आहे वरती ब्रेडच्या, त्याच्यावर हे ब्रेड आपण बेसनची थोडंसं जे बॅटर आहे ना ते थोडं स्प्रेड करायचं आहे. व्यवस्थित कोपऱ्यापर्यंत सगळीकडे स्प्रेड करायचं आहे. दोन्ही ब्रेडवर असंच मी व्यवस्थित स्प्रेड करून घेते. त्याच्यानंतर आपण त्याला पलटायचं आहे आणि दुसऱ्या साईडनेही आपल्याला हे बेसनचं बॅटर आहे ते लावायचं आहे. तुम्ही डायरेक्ट डीप केलात तरीही चालेल, पण मी डायरेक्ट ह्याच्यामध्ये बेसनमध्ये डीप न करता असं थोडं स्टफिंग लावून घेतलेलं आहे ब्रेडचं. आणि त्याच्यानंतर आता इथे बघा थोडंसं तेल टाकते साईडून वगैरे, सगळ्या साईडून थोडंसं तेल टाकते. आणि त्याच्यानंतर इथे मी पलटून घेते. इथे गॅसची फ्लेम एकदम लो आहे. मी फक्त गॅसवर ठेवायचं म्हणून हे ठेवलेलं होतं. बाकी इथे लो फ्लेमवर आता इथे पलटून घेतलेलं आहे. आता दुसऱ्या साईडने जोपर्यंत बेसन व्यवस्थित शेकलं जाईल ना तोपर्यंत ज्या साईडला आपण जे आलूची स्टफिंग लावलेली नाही ना त्या साईडने आपण बेसन व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिजे तर दोन्ही साईडलाही आलू स्टफिंग लावू शकता तुम्हाला पाहिजे असेल तर. मला दुसऱ्या साईडला नको होती, फक्त एकाच साईडला पाहिजे होती, त्याच्यामुळे मी दुसऱ्या साईडला फक्त बेसनचं जे बॅटर आहे ते स्प्रेड करते व्यवस्थित. आणि छान मस्त असं शेकवून घ्यायचं आहे. कुठेही बेसन कच्चं राहता कामा नये. लो टू मीडियम फ्लेमवर व्यवस्थित दोन्ही साईडने शेकवून घ्यायचं आहे, कारण का बेसन कच्चं राहिलं तर मुलांच्या पोटात गडबड होऊ शकते. त्यामुळे मस्त अलटून पलटून बघा, एका साईडने थोडंसं शेकत आलं की पलटून घेतलेलं आहे. दुसऱ्या साईडनेही तसंच शेकवून घ्यायचं आहे. आणि अगदी बघितलात ना, अजून 2-4 थेंबच तेल वापरलेलं असेल तेवढ्या ह्याच्यातच मी छान लो फ्लेमवर मस्त असं शेकवून घेतलेलं आहे. इथे बघा आपलं मस्त असं स्लायसेस दोन्ही ब्रेडच्या तयार झालेल्या आहेत. चॉपिंग बोर्डवर घेते. तुम्ही मुलांना पाहिजे तर असंच डायरेक्ट देऊ शकता, पण मुलांना खायला थोडंसं प्रॉब्लेम होईल ना, त्यामुळे मी इथे कट करून देणार आहे. त्याचं स्टिकच्या ह्याच्यामध्ये उभ्या स्लायसेसमध्ये 3 स्लायसेसमध्ये मी कट करून घेते इथे अशा पद्धतीने. आणि त्याच्यानंतर मग त्यांना मुलांना खायलाही इझी होईल, म्हणजे बरं वाटतं ना खायलाही. एका स्टिकबरोबर एक स्टिक वगैरे असं खाता येते ना हातात पकडून वगैरे, त्याच्यामुळे मी अशा पद्धतीने दोन्ही ब्रेडच्या स्लायसेस स्टिक कट करून घेतलेल्या आहे. टिफिनमध्ये देते
मस्त थंड वगैरे झालेले आहेत, अगदी गरम वगैरे पॅक नाही केलेले आहेत. थंड थंड असे थोडेसे मस्त रूम टेम्परेचरवर आलं ना की आपण याच्यामध्ये पॅक करायला घ्यायचं आहे टिफिनमध्ये. आणि खूप टेस्टी साधी सिंपल रेसिपी आहे, मुलांना नक्कीच आवडेल अशा पद्धतीने दिलात तर. आणि असं मस्त असं टिफिन आपला टिफिन सीरीजचा एपिसोड नंबर 38 इथे कंप्लीट झालेला आहे. बघा हा आहे फायनल लुक. खूप भारी लागतं, तुम्ही नक्की ट्राय करा. याला काय नाव द्यायचं तुम्हीच सांगा. कसं वाटलं मग आजचा हा व्हिडिओ? आय होप तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब.